नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की RTA ॲडमिशनसाठी जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहे. पण मित्रांनो, सुरुवातीला राज्य सरकारने फक्त 1 किलोमीटरची अट ठेवलेली होती. तर मित्रांनो, आता 1 किलोमीटरची अट रद्द झालेली आहे व आता तुम्ही 10 किलोमीटरपर्यंतची शाळा सिलेक्ट करू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो, ज्या पालकांनी अगोदर फॉर्म कन्फर्म केलेला होता, फॉर्म सबमिट केला होता, त्या पालकांसाठी पण आनंदाची बातमी आहे की ते आता पहिला फॉर्म अनकन्फर्म करू शकता व नवीन शाळा ॲड करून फॉर्म फिलअप करू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व ज्यांनी फॉर्म सबमिट केला आहे तो फॉर्म अनकन्फर्म कसा करायचा व नवीन शाळा कशा ॲड करायच्या याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि RTA ॲडमिशन संदर्भातील माहिती मिळत राहील. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल बारमध्ये RTA 2026 असे टाईप करायचे आणि ते टाईप केल्यानंतर या ठिकाणी इंटर देऊन या ठिकाणी student.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल. त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पालकांसाठी सूचना आहे महत्त्वाची, तर ती व्यवस्थित सूचना वाचून घ्यायची आहे. तर RTA 25% प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी विद्यार्थ्यांनी RTA 25% प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता प्रवेशासाठी 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर तसेच 3 किमीपेक्षा जास्त अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित पालकांनी पालक लॉग इनमध्ये अनकन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी आपला सादर केलेला फॉर्म अनकन्फर्म करून आवश्यक ती सुधारित माहिती नोंदवावी. तर ही पालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, ते वाचून घेऊया. RTA प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि उघड लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. आपल्या बालकाचा अर्ज असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावे, नाहीतर आपला अर्ज रद्द होऊ शकतो. त्यानंतर अर्ज भरून पूर्ण झाल्यावर तो चुकला आहे असे समजलं तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. तसेच एका पालकाचे जर 2 अर्ज असतील तर ते दोन्ही अर्ज बाद केले जातील. त्यानंतर अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जावरील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून तो आपण रिसेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा 11 नंबरची अट, RTA 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्याची मुदत ही 25/3/2026 पर्यंत राहील, याची पालकांनी नोंद घ्यायची आहे. तसेच जे बालक दिव्यांग आहे अशा बालकांचे 40% आणि त्या पुढील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर आपल्याला जे निवासी पुरावा म्हणून गॅस बुक आहे, तर ते गॅस बुक यावर्षी रद्द करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने निवासी पुरावा म्हणून जे आपण बँकेचं पासबुक देणार आहोत ते आपलं नॅशनलाइज बँकेचं पासबुक पाहिजे. तसेच अर्ज भरताना आपण लोकेशन व्यवस्थित टाकायचं आहे मॅपवरती, ते चुकता कामा नये. त्याचबरोबर बालकाच्या जन्मतारखेबाबत, दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास rtamah2020@gmail.com वरती आपण मेल पाठवायचा आहे. असे सर्व इन्स्ट्रक्शन्स आहे. त्यानंतर आता आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्याच पद्धतीने जी आर अबाउट एंट्री लेवल एज, म्हणजे आपल्याला जे ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा जो GR आहे लेटेस्ट 2026-27चा, तो आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, वाचून घ्यायचा. तर या ठिकाणी आपल्याला जर प्ले ग्रुप, नर्सरी
ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं किमान वय 3 व त्यापेक्षा अधिक असावं व जन्मतारीख ही आपली 31 डिसेंबर 2026पर्यंत कॅल्क्युलेट करायची आणि पहिलीसाठी किमान वय 6 वर्ष व त्यापेक्षा अधिक पाहिजे, ती पण आपण जन्मतारीख 31 डिसेंबरपर्यंत कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर मित्रांनो 25% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र व इतर बाबी. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र हा पुरावा आपल्याला अनिवार्य आहे, म्हणजेच कंपल्सरी आहे. त्यानंतर भाडे तत्त्वावर राहणाऱ्या बालकांच्या बाबतीस प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा प्रत आवश्यक आहे. यामध्ये सर्व कॅटेगरीसाठी आहे तो. त्यानंतर सामाजिक वंचित घटक किंवा बालकांचा किंवा पालकांचा जातीचा दाखला लागणार आहे. जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना जातीचा दाखला लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड हे पालकांचं व बालक म्हणजेच विद्यार्थी दोघांचं लागणार आहे. जन्मदाखलेचा पुरावा म्हणून आपल्याला ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा जन्माचा दाखला लागणार आहे. त्याच पद्धतीत बालवाडी किंवा अंगणवाडी रजिस्टरमधील दाखला लागणार आहे. त्यानंतर रहिवासी म्हणून आपल्याला रेशन कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागदपत्र आपल्याला निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर यापैकी कुठलंही एक आपल्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजे किंवा जो करारनामा आहे भाडे करारनामा तो 11 महिन्याचा पाहिजे. अशा पद्धतीने आपले डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल्स दिलेली आहे. तर त्यामध्ये आपण या ठिकाणी स्टेट, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि बाय ब्लॉकमध्ये तुम्ही आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्या तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ज्या स्कूल आहे RTE कोटा RTE करायचा आणि सर्च ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व आपल्या शाळा ज्या आहेत RTE अंतर्गत त्या सर्व आपल्याला दिसणार आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपण अजून फॉर्मच भरलेला नसेल तर या ठिकाणी आपण जिल्हा सिलेक्ट करायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे म्हणजे सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे फादर नेम टाकायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटी नो, चाइल्ड डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकायची जन्मदाखल्याप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती आपल्याला टेक्स्ट मेसेज येणार आहे आपला ॲप्लिकेशन ID आणि जो आपला पासवर्ड आहे त्याचा तो आपण जपून ठेवायचा आहे संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत. आणि तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबरनंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. यामध्ये कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉलच टाकायचं आहे. तर या ठिकाणी शक्यतो कॅपिटलमध्येच लेटर असणार आहे तर कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जर फर्स्ट टाईम युजर असा लॉग इन केला असेल तर इथं तुमचा ओल्ड पासवर्ड आणि न्यू पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड टाकताना तुमचं कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि नंबर पाहिजे. अशा पद्धतीने पासवर्ड सेट करून घ्यायचा आणि नंतर पुन्हा लॉग इन केल्यानंतर या पद्धतीत आपल्याला या ठिकाणी टोटल 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. फर्स्ट चाइल्ड इन्फॉर्मेशन, सेकंड ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन. तर यामध्ये आता चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये चाइल्ड नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर मदर नेममध्ये लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम असं टाकायचं आहे. फादर फुल नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेली आहे आपली रजिस्ट्रेशनची. त्यानंतर चाइल्ड जेंडर, तर यामध्ये मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल टाकायचं आहे. या ठिकाणी एज ॲटोमॅटिकली आपलं कॅल्क्युलेट झालं आहे 31/12/2026पर्यंतचं. त्यानंतर पॅरेंट स्टेटस जनरल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे आणि त्यानंतर सेव्ह विथ गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बोलून सेट करायचं आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या कसं करायचं. सुरुवातीला सेव्ह करायचं आहे, नंतर आपलं लोकेशन सेट करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला करंट
ॲड्रेस डिटेल्समध्ये आपला हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं स्ट्रीट नेम, एरिया, लोकॅलिटी नेम टाकायचं आहे. त्यानंतर लोकॅलिटी आपलं जे व्हिलेज आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका सिलेक्ट करायचं आहे. आपली गाव जे आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर खाली तुम्ही यापूर्वी RTA 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल. मित्रांनो, सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सेव्ह आणि एडिट गुगल ॲड्रेसचा टॅब या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तोपर्यंत ती नव्हती या ठिकाणी. तर या ठिकाणी सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि तो सर्च करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो घरचा ॲड्रेस आहे, तो जो आपला रहिवासी पुरावा किंवा आपला जो आधार कार्ड वगैरे आहे त्यावरती जो आहे आपला घरचा ॲड्रेस, लाईट बिलवरचा वगैरे, तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, तो व्यवस्थित टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला एकदम व्यवस्थित ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आणि ॲड्रेस आता मी या ठिकाणी सुरुवातीला ॲड्रेस टाकून घेतो आणि मग त्यानंतर सर्च या बटनावरती मी क्लिक करेल. तर या ठिकाणी संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे आपला. त्या ठिकाणी आपल्या घराजवळ काही लोकेशन, एखादी नियरबाय एखादी खूण असेल ती पण या ठिकाणी टाकायची आहे, म्हणजे मग ते सर्च करायला सोपं होतं. आणि त्यानंतर या ठिकाणी आता मी ॲड्रेस टाकल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक केलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. तर या ठिकाणी मी सुरुवातीला जे काही लोकेशन आहे ते या ठिकाणी सुरुवातीचं सेट होतं ते मी रिसेट करून घेतो आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रेश मी पुन्हा एकदा लोकेशन टाकतो, म्हणजे या ठिकाणी परफेक्ट माझा ॲड्रेस येऊन जाईल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी तो ॲड्रेस टाईप करतो आहे आणि ॲड्रेस टाईप करून सर्च करतो, म्हणजे मग माझा ॲड्रेस या ठिकाणी पुन्हा एकदा सेट होऊन जाईल. तर या ठिकाणी आता मी ॲड्रेस टाकून झाला आहे माझा. ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी मी आता सर्च बटनावरती क्लिक करतो आहे. तर या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो बलून सेट होणार आहे तो बघून घ्यायचा आहे आपल्याच ॲड्रेसवरती आहे का नाही. तर या ठिकाणी बघा, हा रेड कलरचा जो बलून आहे तो बघायचा आहे आपल्याच ॲड्रेसवरती आहे की नाही. नसेल तर तो तुम्ही मूव करू शकता. आपलं जिथे घर आहे त्या ठिकाणी तो तुम्ही मूव करू शकता. तर या ठिकाणी आता अशा पद्धतीने तो दाबून धरायचा आणि तो तुम्ही मूव करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीत समजा माझे पुढे आहे घर, तर मी अशा पद्धतीने तो मूव करू शकतो. तर अशा पद्धतीने तो मूव करून सेट करून घ्यायचा आहे. आणि तो सेट केल्यानंतर आता या ठिकाणी सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर गुगल ॲड्रेस अपडेटेड सक्सेसफुली, द फॉर्म विल बी क्लोज. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आलेलं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला यामध्ये तर मित्रांनो, ज्या पालकांनी आपला फॉर्म अगोदर फिल केलेला होता त्या पालकांसाठी या ठिकाणी अनकन्फर्मचं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आणि इम्पॉर्टंट नोट, युजिंग दिस ऑप्शन फॉर्म विल बी अनकन्फर्म डायरेक्टली. आफ्टर डुईंग चेंजेस इन द फॉर्म काइंडली कन्फर्म युअर ॲप्लिकेशन, अदरवाईज फॉर्म विल बी कन्सिडर फॉर लॉटरी. यावरती ओके करायचं आहे आणि त्या ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म अनकन्फर्म सक्सेसफुली, तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर ज्या पालकांनी आपला फॉर्म अगोदर भरलेला होता त्यांचा फॉर्म आता अनकन्फर्म झालेला आहे. आता ते आपलं नवीन शाळा, कॉलेजेस यामध्ये शाळा ॲड करू शकतात. त्याच पद्धतीने त्यांचं लोकेशन पण सेट करू शकतात. तर हे ज्या पालकांनी अगोदर फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही टॅब असणार आहे. जे फ्रेश आहे त्यांना ही टॅब दिसणार नाही. तर मित्रांनो, आता आपण जी चाइल्ड इन्फॉर्मेशनची माहिती फिल केली आहे ती माहिती आपण व्यवस्थित बघून घ्यायची आहे. आणि ती माहिती बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आपलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड पण बघून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे माहिती बरोबर आहे की नाही, त्याचबरोबर जी आपली डेट ऑफ बर्थ आपल्या जन्मदाखल्यावरती आहे ती पण आपली बरोबर आहे की नाही, ही सर्व माहिती आपण बघून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच पुढची स्टेप करायची आहे. कारण यामध्ये आपलं जे करंट ॲड्रेस लोकेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे. तर ती माहिती झाल्यानंतरच पुढची स्टेप आपण करायची आहे. तर त्यानंतर आता आपण बघूया
ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर, तर या ठिकाणी आपलं फर्स्ट स्टँडर्ड ॲटोमॅटिकली आलेलं आहे आपल्या एजनुसार. तर ते सिलेक्ट रिलिजन, तर या ठिकाणी तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्ध अशा वेगवेगळ्या रिलिजन आहे. आपली जी रिलिजन आहे ते आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, कॅटेगरीमध्ये तुमचं SC ST OBC NTD ओपन SCBC EWS अशा कॅटेगरी आहे. तर आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपण जर दिव्यांग असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्ड नंबर, तर मित्रांनो या ठिकाणी आपले जो मुलगा आहे, बालक आहे, विद्यार्थी, त्याचा आपल्याला 12 अंकी आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड पालकांचा असेल तर ठीक आहे, नाही टाकलं तरी ते मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर आपला एक मोबाईल नंबर टाकायचा या ठिकाणी, अल्टरनेट मोबाईल नंबर. त्यानंतर पॅरेंटचं ईमेल ID टाकायचा असेल तर ठीक आहे, किंवा तो पण आपला मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर आपल्याला प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट्स यू प्रोसेस फॉर ॲडमिशन, तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स आपल्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे का असेल तर यस म्हणायचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट यस. त्यानंतर हँडिकॅप, तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट, तर यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे म्हणजे वडिलांचं किंवा बालकाचं या दोघांपैकी एकाचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळं लक्षात असू द्या, हे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला ॲड्रेस प्रूफसाठी लागणार आहेत. टोटल ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट, हे 3 डॉक्युमेंट्स आपण आपल्याकडे रेडी करून ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये, आता आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, तर या ठिकाणी पॅरेंट्स आधार, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं, पॅरेंट्सचं, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट बिल, नॅशनलाइज बँकेचं पासबुक, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याची कमीत कमी साईज ही 100 KB आणि जास्तीत जास्त साईज ही 600 KB पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3ही डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या ठिकाणी पॅरेंट्स आधारच्या ठिकाणी क्लिक ऑर ड्रॅग PDF हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलं आहे त्या पाथला जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपलं ते डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे. अशा पद्धतीने 3ही डॉक्युमेंट्स आपले अपलोड करून घ्यायचे. आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपले 3ही डॉक्युमेंट्स अपलोड होतील. आणि अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली या पद्धतीत अपलोडेड डॉक्युमेंट्स दिसणार आहे. तर ते डॉक्युमेंट्सची ते डाउनलोड फाईलवरती क्लिक करून ते आपण बघून घ्यायचे, आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेले आहे की नाही. आणि त्यानंतर आता 4थी स्टेप आहे आपली स्कूल सिलेक्शन. तर यामध्ये मित्रांनो आता आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहे. तर स्कूल सिलेक्ट करताना विदिन 1 km स्कूल आहे, त्यानंतर आपल्या विदिन 1 to 3 km स्कूल आहे, आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर असं आपल्या 3 स्टेपमध्ये आपल्या स्कूल आहे. तर आता या ठिकाणी विदिन 1 किलोमीटर स्कूल यावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या 1 किलोमीटरच्या आत ज्या स्कूल आहेत त्या स्कूल आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी विदिन 1 किलोमीटर स्कूल, तर या ठिकाणी एक पण स्कूल नाही आहे, त्यामुळे इथे या ठिकाणी आपल्याला एक पण स्कूल दिसत नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या पद्धती दिसते 1 किलोमीटर अंतरामध्ये प्रवेशासाठी पात्र शाळा स्कूल्स नॉट अवेलेबल. तर या ठिकाणी एक पण स्कूल नाही आहे म्हणून दिसत नाही. असती तर आपल्याला या ठिकाणी त्या स्कूलची लिस्ट दिसली असती, त्यानंतर आपण त्या सिलेक्ट केल्या असत्या. आता यानंतर आता आपल्याला विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल्स असं ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आपले त्यावरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला जे आपलं अंतर आहे ते हवाई अंतर तो कॅल्क्युलेट करणार आहे. त्यामुळे ते अंतर व्यवस्थित आपण बघून घ्यायचं, आपलं लोकेशन पण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी 1 शाळा निवडावी, जास्तीत जास्त 10 शाळा त्यांना निवडता येतील. आणि त्यानंतर शाळेची निवड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळेची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला ज्या शाळा सिलेक्ट केल्या त्याची यादी आपल्याला दिसेल. या ठिकाणी विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल्स, तर या ठिकाणी आता आपल्याला स्कूल दिसत आहे. तर या ठिकाणी 1 to 3 किलोमीटर अंतरामध्ये प्रवेशाची पात्र शाळा, तर या ठिकाणी मला समजा या 3 स्कूल दिसत आहे. तर या 3 स्कूलमध्ये आपल्याला ज्या शाळा घ्यायच्या आहेत, ज्या शाळेला ॲडमिशन घ्यायची आहे तीच शाळा आपण सिलेक्ट करायची. तर यामध्ये सुरुवातीला आपण
ज्यावरती समजा आपल्याला 1 नंबरची शाळा घ्यायची, तिथं क्लिक हिअर टू अप्लायवरती क्लिक करायचं. तर यामध्ये आपल्याला जे स्कूल नेम आहे त्या ठिकाणी बोर्ड, मीडियम, एंट्री लेवल, फर्स्ट स्टँडर्ड, मॅक्झिमम, 12th स्टँडर्ड, डेट ऑफ बर्थ फॉर मिनिमम मॅक्झिमम एज, टोटल किती जागा आहे, इंटेक 38 आहे, एरिया डिस्टन्स 2.71 आहे, म्हणजे 2 किलोमीटर 713 मीटर असं आहे, आणि वॅकन्सी 38 आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्यानंतरच आपली शाळा सिलेक्ट करायची आहे. तर आता समजा मला 1 नंबरची शाळा सिलेक्ट करायची असेल तर मी या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लायवरती क्लिक करेल आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या चौकटीमध्ये क्लिक केल्यानंतर मी सेव्ह या बटनावरती क्लिक करणार आहे. तर या पद्धतीत असं मी क्लिक केलं आहे. या ठिकाणी आपलं ब्ल्यूमध्ये टिक आलेलं आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी सेव्ह या बटनावरती खाली क्लिक करणार आहे. आणि समजा तुम्हाला तिन्ही शाळा सिलेक्ट करायच्या तर तुम्ही करू शकता. त्या पद्धतीत तुमचा तो सिक्वेन्स येणार आहे. तर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुल. तर या ठिकाणी 1 to 3 किलोमीटरच्या शाळा सिलेक्ट झाल्या आहे. त्यानंतर ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपला ब्लॉक म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्कूल एरिया डिस्टन्स. तर या ठिकाणी आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहे. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट स्कूलवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्कूलचं नाव दिसणार आहे आणि ते अंतर पण हवाई अंतर जे आहे ते डिस्टन्स पण आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीत या ठिकाणी समजा आपल्याला स्कूल्स दिसत आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दुसरे आपल्याला स्कूल्स दिसणार आहे. त्याचं आपलं डिस्टन्स पण दिसणार. या ठिकाणी 2nd नंबरला ही स्कूल आहे. तर त्या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. त्याचा डिस्टन्स पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर फक्त लक्षात असू द्या, जी शाळा तुम्ही सिलेक्ट केली ती शाळा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी क्लिक टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी अशी ब्ल्यू टिक दिसल्यानंतरच सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला समजा ही जी स्कूल आहे तिचं डिस्टन्स आपलं 5.53 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने आपण आपली शाळा सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या पद्धतीत जी शाळा अगोदर सिलेक्ट कराल तिचा प्रेफरन्स आपला वरती येणार आहे आणि जी स्कूल तुम्ही लेट सिलेक्ट कराल तिचा प्रेफरन्स खाली येणार आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व शाळा सिलेक्ट करून घ्यायच्या आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा सिलेक्ट करू शकता आणि कमीत कमी 1 शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळा सिलेक्ट करून घ्यायच्या आहे. आणि शाळा सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपली जी शाळा सुरू झालेली आहे, समजा आता ही 4 नंबरची जी शाळा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं बोर्ड दिसतं आहे. मीडियम इंग्लिश, एंट्री लेवल, फर्स्ट स्टँडर्ड, मॅक्झिमम स्टँडर्ड, 10th, त्यानंतर डेट ऑफ बर्थ फॉर मॅक्झिमम एज या ठिकाणी दिसतं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ फॉर मिनिमम एज पण आहे. त्यानंतर आपला टोटल इंटेक पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. त्या शाळेचा टोटल किती जागा तिथे व्हॅकन्सी आहे आणि त्या ठिकाणी एरियल डिस्टन्समध्ये आपल्याला किलोमीटर. तर या ठिकाणी आपल्याला किती किलोमीटर आपल्या घरापासून किती अंतर आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला दिसतं नाही. यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, यावर्षी यांनी एक पुन्हा या फॉर्ममध्ये नवीन अपडेट केली की तुम्ही तुमच्या घरापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तरी शाळा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी बघा मी 5 नंबरची जी शाळा सिलेक्ट केली तिचं अंतर टोटल आपलं 13.8 किलोमीटर आहे. म्हणजे जवळपास 14 किलोमीटरच्या आत ती स्कूल आहे. तर आपण ती पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर मित्रांनो यामध्ये आपण या ठिकाणी स्कूल एरिया डिस्टन्समध्ये या ठिकाणी आता त्या स्कूल्स दिसत नाही आहे, पण त्या ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरशाल त्यावेळेस तुम्हाला त्या दिसणार आहेत. तिथे स्कूलची संपूर्ण स्कूलची लिस्ट दिसणार आहे. त्यानुसारच तुम्ही त्या स्कूल सिलेक्ट करायच्या आहे. तर सर्व स्कूल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता बघा मी या ठिकाणी जी 6 नंबरची शाळा सिलेक्ट केली आहे तिचं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे. तर ते बघून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो यामध्ये पुन्हा एकदा एक लक्षात घ्या की या ठिकाणी बोर्ड तुमचं स्टेट बोर्ड दिसू शकतं, पण त्या स्कूलने नवीन अपडेट केलेलं असेल स्टेट बोर्डचं CBSE बोर्डमध्ये कन्व्हर्जन, तर ते या ठिकाणी आलेलं नसणार आहे. तसं पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही स्कूल सिलेक्ट करताना एकदा त्या शाळेच्या संपर्कात जाऊन त्यांना पण विचारून घ्यायचं की आपलं बोर्ड कोणतं आहे. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्हाला स्टेट बोर्ड दिसत असले पण त्यांच्याकडे CBSE बोर्ड असू शकतं.
अशा पद्धतीने आत्तापर्यंत मी 7 स्कूल 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्त अंतरामध्ये सिलेक्ट केलेले आहे. आणि त्या सर्व सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी ही माझी 8वी स्कूल आहे. टोटल ह्या 8 आणि सुरुवातीला मी 1 ते 3 किलोमीटरमध्ये एक, अशा टोटल मी 9 स्कूल आता सिलेक्ट झालेल्या आहे माझ्या, ह्या 8 आणि ती एक. आणि त्यानंतर आता मला या ठिकाणी फॉर्म सबमिशनचा ऑप्शन आहे, शेवटची स्टेप आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, चाइल्ड डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, ॲन्युअल इन्कम वगैरे त्या सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची. आपला ॲड्रेस पण एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच फॉर्म आपला सबमिट करायचा. तर या ठिकाणी आपल्या सिलेक्टेड स्कूल डिटेल्स, तर टोटल या ठिकाणी मी 1 नंबरला जी शाळा 1 ते 3 किलोमीटरमधली होती ती आलेली आहे. त्यानंतर 3 किलोमीटर ते 10 किलोमीटरच्या अंतरमधल्या 8 शाळा, अशा टोटल 9 स्कूल या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी RTE 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. तर ही माहिती वाचणं तर या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट आपल्याकडे जपून ठेवायची. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला RTEचा फॉर्म भरायचा आहे. ज्या पालकांनी अगोदर फॉर्म भरला आहे त्यांनी अनकन्फर्म करायचं आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत यामध्ये सांगितलेली आहे. आणि तरी पण तुम्हाला फॉर्म भरताना काही क्युरी असेल, डाऊट असेल, तुम्ही मला कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व यापुढे RTE ॲडमिशन संदर्भात काही माहिती पाहिजे असेल, तसेच RTEची लॉटरी पद्धत व सिलेक्शन पद्धत कशी असते या संदर्भात माहिती पाहिजे असेल, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.